आणि बाकीच्या गोष्टींचे रणधमाळे सुरू होणार. त्याच्या मागे कारण आहे 50 खोके. पाच वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक झाली. 5 वर्षापूर्वी इकडून खाली आत गेले आणि तिकडून 50 खोके घेऊन आले. 50 खोके एकदम ओके. 50 खोके घेतले एकदम ओके झाले. 50 खोके घेऊन म्हणाले एकदम ओके, अभी कुछ नहीं है. गुवाहाटी गए थे, गुवाहाटीला गेले. गुवाहाटीला म्हणाले काय जंगल, काय झाडी, काय घाटी. टेबलावर नाचले दारू पिऊन. मैं नशे में हूँ. दारू पिऊन टेबलावर नाचले. 50 खोके एकदम ओके. अरे तुम्हाला आम्हाला विकून टाकले या आमदाराने. पण 2.5 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये सरकार आलं तुझं माहित पण माझं देशावर. 2.5 वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये सरकार बदललं. 50 खोके घेऊन आमदार विकले गेले. सरकार बदललं गेलं. सरकार बदललं. 2.5 वर्षामध्ये या सरकारने काय केलं? एक मोठा निर्णय दाखवा सरकारचा, एक मोठं काम दाखवा या सरकारचं. इथे लावते या सरकारने कुठलेही काम केलं नाही. कुठलेही काम या सरकारचा हातून झालं नाही. आणि मग फोडाफोडीचं राजकारण, तोडातोडीचं राजकारण काही केलं नाही. मग आता निवडणुका लागल्या आणि आता मग मतदारांसमोर जायचं आहे. मतदारांसमोर जायचं असलं तर मतदारांना आता सांगायचं काय? आपल्या भानगडीत सांगायचंय, आपलं फोडाफोडीचं राजकारण सांगायचंय, काय सांगायचंय? मत कसे देतील लोक आपल्याला? भ्रष्टाचार राखला. आणि मग सरकारच्या माध्यमातून काय सुरू केलं की आता मत मिळणारच नाही, तर मग आता लाडकी बहीण योजना. पण या शेतकऱ्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही. तो तसाच मरतो. आणि सरकार कायदा सुव्यवस्था नाही, भ्रष्ट सरकार आहे. दिवसा ढवळ्यात आहे. बाबा सिद्दीकीची हत्या झाली, मंत्र्याची हत्या झाली, माजी मंत्र्याची हत्या झाली. दिवसा ढवळ्यात 16 पोलिसांच्या घराण्यात. काय चाललंय काय? पुण्यासारख्या शहरामध्ये सामूहिक बलात्कार झाले. बदलापूर सारख्या एका चिमुरडीवर बलात्कार झाला. नेहमी बलात्कार होत असतात, नेहमीच चाललेलं आहे. महिला सुरक्षित आहे का? महिला सुरक्षित नाही आहे. आता तर अधिक सुरक्षित झाल्या. सोनं झालं 80,000 रुपये तोळा. चांदी झाली 1 लाख रुपये किलो. या सरकारनं तुमच्या गळ्यात घालणारं मंगळसूत्र महाग करून टाकलं. केलं की नाही केलं? आता 1 लाख रुपयाचं मंगळसूत्र घालून जाबरदूर फिरायला तुमच्या सहितून घेऊन जाते चोराला. मंगळसूत्र महाग केलं. महाग एवढी वाढवली. एका बाजूला महिला सुरक्षित नाही, दुसऱ्या बाजूला माणसं सुरक्षित. या देशाचा, या राज्याचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांना धमकी आली. या ठिकाणी तुला मारून टाकेल, तुला चिरून टाकेल. त्या देवेंद्र फडणवीस साहेबांचं सुरक्षा वाढवली.
Z+ काय काय सुरक्षा असते, केंद्राची सुरक्षा त्यांना दिली. अरे गृहमंत्र्यांना धमकी आहे. पण गृहमंत्र्यांना धमकी देण्या इतपत गुंड या शहरामध्ये फोकावले कसे? गृहमंत्री जर या ठिकाणी सुरक्षित नाही, त्याची सुरक्षा वाढवावी लागते, तर या आमची सुरक्षेचं काय? इथे हे असं गोळीबार घातला, गावठी आम्ही कुठे सुरक्षित आहे? गावठी पिस्तूलला गोळीबार घालतात, आम्ही सुरक्षित कुठे? सुरक्षितता नाही. भ्रष्टाचार वाढला, कायदा सुव्यवस्था गेली, मोठ्या लाठीमार केला जरांगे पाटलांच्या ह्याच्यात. जे झोडपलं गेले बायकांना, महिलांना, पुरुषांना. कशासाठी? आंदोलन करणार एवढं का गुन्हा? काय केलं त्या मराठ्यांनी? मागण्या मागितल्या, दुसरं काय केलं? मग कुठे मागण्या मागण्यासाठी रस्त्यावर आलं तर त्याला काही इतकं झोडपायचं, इतकं मारायचं? इतक्या महिला जखमी झाल्या, इतक्या पुरुष जखमी झाले त्या ठिकाणी. कशासाठी केलं? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.